नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत जे सध्याचे ट्रेंडिंग सेट आहेत, जे की मोती सेट असतील, मोरफुंक सेट असतील, तर त्यासाठी काय साहित्य लागतं. तर सध्या मी जे साहित्य सांगणार आहे ते आपल्याला मोती सेटचे सांगते. 0.3 गेज वायर लागते, त्यानंतर क्रिस्टल लागतात, त्यानंतर बांगडी लागते, त्यानंतर कटर लागतं, त्यानंतर हे गोल्डन बीट्स लागतात 1 mm, त्यानंतर अंगठीचं स्टड लागतं, कानातल्याचे स्टड लागतात, त्यानंतर हे जे आहे ते सूर्यानतीचं आहे स्टिक, त्यानंतर दोरी पाठीमागं लावण्यासाठी चोकरला, त्यानंतर मंगळसूत्र चेन लागते, त्यानंतर मोत्याचे जे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण बनवू शकतो. आणि 2-3 प्रकारच्या तार आहेत, जे की 18 गेज तार असेल किंवा 28 गेजची तार असेल ते. आणि हे चेन आहे मोत्याच्या मण्यांची. क्रिस्टल आहेत 2 कलरचे, लाल आणि हिरवे. त्यानंतर हे मोती आहेत, एक 5 mm आहेत आणि एक 8 mm आहेत. आणि त्यानंतर हे प्लायर आहे. आणि त्यानंतर हे आहे झुमका आणि मोरपंख. तर अशा पद्धतीचं साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तारा पण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारचं साहित्य घेऊन आपण छान असा सेट बनवू शकतो. तर हे सर्व साहित्य काय काय आहे हे तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखीन कुठल्या साहित्याची माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारचे साहित्यापासून आपण मोतीचे सेट बनवू शकतो. तर बघा, सुंदर असा मोतीचा सेट तयार होतो. तर या संबंधितचा क्लास तुम्हाला करायचा असेल तर मला नक्की कमेंट करा. तर आपल्या नारायणगाव येथे ह्याचा ज्वेलरी मेकिंगचा क्लास घेतला जातो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा मला. चलो बाय.